थँक्यू सो मच अक्षयजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकलात. मॅचला करूया सुरुवात. करण मडवी सलामीला आलाय आणि त्याच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. बॉल करण मडवीच्या बॅट मधून रन्स आल्यात 6. मागच्या मॅच मध्ये करण मडवी शेवटपर्यंत राहिला खेळपट्टीवरती. स्ट्राईक त्याला जास्त मिळाली नव्हती, परंतु या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये ही मॅच 4 षटकांची असेल याची दखल घ्या. पहिल्या बॉलवरती षटकारानं स्ट्राईकला सुरुवात केली. हो, जोरदार अपील. त्याच अनोख्या शैलीने हा फटका खेळायचा होता. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पहिलं षटक पाहताय. अमिश म्हात्रेला आपण पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार, परंतु त्याच्यानंतर डॉट बॉल. विनर वर्सेस विनर. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान मोठीजोई आणि खारिवली या दोन संघांमध्ये पुढचा सामना होणार आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर वळवलाय. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येईल. मागच्या मॅच मध्ये अण्वी निष्ठी भूमिका चिरले संघ अगदी बॉलिंगच्या जोरावरती जिंकलाय, त्यामुळे ही मॅच रन्स त्यांना काढाव्या लागणार आहेत. मागच्या मॅच मध्ये सार्थक देखील थोडासा अयशस्वी राहिला. करणच्या बॅटमधून हव्या तितक्या रन्स आल्या नव्हत्या. त्यापेक्षा म्हणूया की त्याला मुली स्ट्राईक मिळालीच नव्हती जास्त. षटकार आला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल इथे फिरून मारलाय. काय बॅटिंग करतायत करण. दुसरा बॉल त्याच अनोख्या शैलीनं पाठवलाय सीमा पार. आणखीन एक षटकार. बॅटिंग 2 षटकार आलेत आणि ते देखील स्विचिटचे दणके दिलेत. लाजवाब बॅटिंग सध्याच्या घडीला करण मडवी या खेळाडूला आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती अमिश थोडासा महागडा ठरला. 4 बॉलमध्ये 2 षटकार, 12 रन्स, 4 ओव्हरची मॅच. आणि या महत्वाच्या मॅच मध्ये किती धावा बनतील त्या म्हणजे चिरले संघासाठी. व आणखीन एक पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं, पण तो आता रन्स मिळतील. या बॉलवरती टोटल 4. पहिलं षटक प्रचंड महागडं. तब्बल 16 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये आल्यात आणि त्याही 5 बॉलमध्ये 16 रन्स. बाउंड्री स्ट्रोक आहेत. 1 चौकार, 2 षटकार. तडाखेबाज बॅटिंग जी गरजेची देखील आहे सध्या भूमिका स्पोर्ट्स अनवी अँड निष्ठी स्पोर्ट चिरले संघासाठी. शेवटचा बॉल आणखीन एक फिरून मारलाय. नो चान्स ऑफ द फिल्डर. बॉल जाईल सीमा रेषेच्या दिशेनं. एका टप्प्यानं सीमा पार. आणखीन एक चौकार. मला टीम मीटिंग नकोय, कारण आता रात्रीचे जवळजवळ 1:45 वाजल्या. खेळाडूंकडून आम्ही अपेक्षा करतोय की आपण टीम मीटिंग घेऊ नका आणि थोडीशी घाई करा या स्पर्धेला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार, 2 चौकार, रन्स बनल्यात टोटल 20 धावा. शेवटच्या 18 बॉल आणि करण मडवी या खेळाडूची चर्चा चांगलीच रंगली पहिल्या ओव्हरमध्ये. विलाजी कामोटकर साहेब फंटोस टीमचे सर्वे सर्वा खरं तर या वर्षीच्या हंगामामध्ये विजेता संघ राहिला होता. जसे सर्वे सर्व आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आयोजकांना आर्थिक साह्य जे मात्र 1,000 रुपयाचं लाभलेलं आहे, त्याकरिता आम्ही त्यांचे विशेष करून आभारी आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 20 धावा. स्ट्राईक वरती आलाय सार्थक. मागच्या ओव्हरमध्ये फक्त एंटरटेनमेंट करत होता करण आणि त्याच्या बॅटिंगचा आनंद लुटला सार्थकनं, पण तो आता त्याच्याकडे स्ट्राईक आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती परेश पाटील येत आहेत. कमबॅक हवंय. विकेट्स, डॉट बॉल फार महत्वाच्या राहतील या सत्रामध्ये. ओ बॅट चेंज, मागे चाललाय बॉल.
सुदैवानं विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचला नव्हता. रन्स मिळेल एक धाव, एका धावेने धाव फलक 21. आता या गोष्टी पाहायला मिळतात कारण मुख्य खेळाडू आणि त्याला स्ट्राईक देण्याचं काम हे सार्थकनं केलं. मागच्या मॅचमध्ये ह्या गोष्टी विसरले खेळाडू, एका पाठोपाठ विकेट्स पडल्या. मुख्य खेळाडूला तुम्ही जास्त वेळ नॉन स्ट्राईक वरती जेव्हा ठेवता तेव्हा दबाव संघावरती वाढतो. इथे आता चांगलं परिपक्व क्रिकेट, तंत्रशुद्ध बॅटिंग, रन्स 21 धावा. षटक क्रमांक 2, पुढचा बॉल. हो, आज उलटेच फटके खेळायचे आहेत की काय हे ठरवून आलंय कारण आणखीन एक स्विच इट करायचा प्रयत्न, बॉल येईल डॉट. धाव फलकावरती रन्स स्थिर 21 धावा. चला पुढचे संघ टॉस साठी या. कारिवली टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान मोठी जुई संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण प्लीज टॉस साठी संपर्क साधा. धाव फलकावरती धावा स्थिर आहेत 21 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल, गोलंदाजाचा ओव्हर द विकेट ना, वेगवान बॉल, तेज तर्रार, पहिली विकेट्स. फलंदाज करण मडवी झालाय झेलबाद. मी खारिवली टीम कॅप्टन आणि जय हनुमान मोठी जुई, चला दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. सामना 4 षटकांचा आहे. चालू असलेली मॅच 4 षटकांची आहे. टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. खारिवली संघ, मी लक्ष भेदेन लवकरात लवकर. टीम कॅप्टन आपलं यायला हवा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि जो कॅप्टन जिथे उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील तर सामना हा पुढचा 3 षटकांचा होईल. आयोजकांनी आवर्जून या गोष्टीकडे सूचना दिलेली आहेत. करण आउट झालाय. करण अवघे 8 बॉल खेळला, 20 धावा त्याच्या बॅटिंग मधून आल्या. 2 षटकार 2 चौकार आणि 8 बॉल मध्ये 20 धाव संख्येवरती करण मडवी झालाय बाद. नवीन खेळाडू शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती एंटर झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती एकच खेळाडू बाद झालाय आतापर्यंत, सार्थक गरत आणि त्याच्या सोबतीला शुभम पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती आपण परेश पाटील या खेळाडूला पाहत आहे. दुसरं षटक सध्या तरी ते त्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. विकेट्स पडली, डॉट बॉल आलेत, रन्स फक्त एकच आली 3 बॉल मध्ये कारण पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली तेव्हा 20 धावा मोजल्यात आणि हे षटक सध्या तरी चांगलं पाहायला मिळतंय. 21 धावा, एक खेळाडू बाद. ओव्हर द विकेट न परेश पाटीलचा पुढचा बॉल समोर मारलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सार्थक पलटलाय. ओ, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. रन्स मिळतील 2. 2 धावेनं धाव फलक 23 धावा. गुलाबी थंडीमध्ये कमीत कमी 45 धावा आता पाहत असतील चिरलेचे खेळाडू देखील. आणि जर तेवढ्या बनल्या तर चॅलेंज ठरेल गोवटणे टीम च्या विरोधात. त्या टीम कडे देखील बॅटिंग चांगली आहे पण तू सध्या तरी चांगला परफॉर्मन्स. खोदून काढल्या बॉलला लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सार्थक निघालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, इथे काय घडलंय. थर्ड अंपायर्स रिफर केल्या. चला टीव्ही अंपायर्स कडे आपण जाऊया. नक्की प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत की नाहीयेत हे पाहिलं जाईल. कनेक्शन फार चांगलं आहे आणि सार्थक घरत डेंजर एंड कडे धावतायत. टीव्ही अंपायरचा निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि खेळाडू झाले धाव बाद. विकेट क्रमांक 2, सार्थक घरत बाद. कदाचित सार्थक अगोदर पोहोचला देखील असता. त्यानं मागे वळून पाहिलं की शुभम अर्ध्याच खेळपट्टीवरती आहे आणि तिथेच काम बिघडलं. विकेट्स आलेत. विकेट क्रमांक 2 करण मडवीच्या पाठोपाठ सार्थक देखील आता परतलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गौरव रसाल 4थ्या क्रमांकावरती एंटर झालाय. 4 क्रमांकावरती बॅटिंगसाठी 24 ला 2 विकेट्स पाहू शकता स्कोर बोर्ड वरती तुम्ही. धाव फलक पहिल्या ओव्हर मध्ये 20 बनल्या पण या ओव्हर मध्ये थोडस जोखीम पत्करले. थोडस सावध पवित्र गोलंदाजाने आखलाय. रन्स देत नाहीये. 24 धावा, फक्त 4च धावा. चला खेळाडू सज्ज व्हा आपण. बॅटिंग डिपार्टमेंट 24 ला 2
कारण आयोजकांचा हाच प्रयत्न आहे की कमीत कमी 2 पर्यंत स्पर्धा आज पूर्ण व्हायला हव्यात. पहिली रात्र स्पर्धेची, परंतु उद्या ठीक स्पर्धेचा पहिला बॉल 7 वाजता पडेल, याची दखल घ्या. परेश पाटील तयार. पुढचा बॉल तेज तर्रार बॉल, प्रचंड वेग, भन्नाट वेग, बॉल येईल डॉट आणि षटक क्रमांक दुसरं राहिलंय नूर 11 संघाच्या नावावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 2 खेळाडू बाद, 24 धावा. खेळाडूंचा करते सन्मान, खेळाडूंचा करते सन्मान, खेळाडूंचा करते सन्मान. साऱ्याच मन जिंकून घेई मयूर दादा स्वभावान, मयूर दादा स्वभावान, मयूर दादा स्वभावान. जितीन खेळती खेळाडू सारे जिंकाची उमेद हाय. मोठी दुई या गावा कमान चटकान वाढवला. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 24 धावा, 2 खेळाडू बाद. नवीन खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. प्रतीक पाटील येत आहेत तिसऱ्या ओव्हर मध्ये. प्रतीक पाटील सज्ज झालेत तिसऱ्या ओव्हर साठी आणि रन्स फक्त 24च धावा. शेवटचे 12 बॉल आणि या महत्वाच्या राहिलेल्या 12 बॉल मध्ये चिर्ले संघ कितीपर्यंत मजल मारतोय हे सर्वांचंच लक्ष आहे या इनिंग कडे. गोलंदाज तयार प्रतीक. शॉर्ट पिच बॉल मिड विकेट मध्ये टोळावलाय. खेळाडू सरसावलेत, एक झाले, चांगलं कनेक्शन, फेकी देखील लाजवाब आहे. रन्स मिळतील 2 धावा. 2 धावेनं धाव फलक 26 धावा. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान मोठी जुई आणि त्यांच्या सोबतीला खारिवली टीम. मोठी जुई टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतो, यावं कॅप्टन. चला कॅप्टन पोहोचलेत. खारिवली आणि मोठी जुई या 2 संघांमध्ये आपण करूया पुढच्या मॅचचा टॉस. सेकंड लास्ट मॅच असेल आणि इथून जो संघ जिंकेल तो आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळेल. त्यामुळे कोण जिंकेल ही महत्वाची मॅच. बॅट चेंज, मागे चाललाय बॉल. फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू तैनात आहे. चांगली फिल्डिंग, एकापेक्षा जास्त काही नाही इथे देखील. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती आपण धावा पाहू शकता. थेंबे थेंबे तळे साचे या युक्तीनुसार 27 धावा. सुरुवातीला 20 बनल्या, असं वाटलं की आता 4 ओव्हर मध्ये 50च्या पुढे जातोय की काय, पण तू ब्रेक लावलाय धाव फलकाला. धावा काढू दिला नाही येत. करण आऊट झाला, सार्थक आऊट झाला आणि पडलेल्या विकेट्स आता चांगलाच दबाव वाढवलाय. बॅट्समन शुभम पाटील या खेळाडूला आक्रमण करावं लागेल. चांगला फटका ड्राईव्ह केलाय डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत, त्यांना बीट करून बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील शुभम पाटीलला 4. क्या बात आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केला. बॅटच्या मधोमध कनेक्शन, डीप कव्हरला भेदून बॉल सीमा पार. 4 धावेने धाव फलक पुढे जाईल. स्कोर बोर्ड वरती 31 धावा. फार महत्वाचा चौकार शुभम पाटीलच्या बॅट मधून आणि हे फटक्या खेळाडू नेहमीच खेळतो. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे जो मिडल ऑर्डर मध्ये येऊन एक चांगला तडाखा देऊ शकतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ऑन साइडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला खेळाडू उभा, पकडलाय कॅच. शुभम पाटीलचा खेळ संपला. 3 खेळाडू बाद, 31 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल राहिला. पॉवर तेवढी जनरेट करू शकले नाहीये शुभम आणि तिसरा धक्का 31 वरती 3. नवीन खेळाडू कुणाल मडवी मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती सज्ज होत असताना ही महत्वाची मॅच. दोन्ही संघांचं लक्ष या मॅच कडे आणि इथून जिंकलो तर फक्त एकच टप्पा राहील, एकच पायरी चढावी लागणार आहे आणि त्यामुळे ही मॅच फार महत्वाची. अटीतटीची लढत, डू ऑर डाय, करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं हे सांगणारी ही दर्जेदार मॅच. धाव फलकावरती 31 धावा. षटक क्रमांक 3 सध्या सुरू आहे. प्रतीक पाटीलचं षटक. 4 बॉल तो हाताळताना पाहायला मिळाला. 7 धावा दिल्यात आणि एक मुख्य खेळाडू शुभम पाटीलला नुकताच त्यानं बाद केलंय. प्रतीक तयार. समोर कुणाल आलेत नवीन खेळाडू ओव्हर द विकेटनं त्यांच्या विरोधात.
लाऊडली अपील, जोरदार अपील केली आहे. इकडे स्टंप हिट देखील झालाय, पण तो कदाचित सुरक्षित आहेत खेळाडू, पोहोचलेत. रन्स मिळेल, एक धाव लेग बाईचा इशाराला अंपायरचा. 32 रन्स, 32 धावा धाव फलकावरती 3 खेळाडूंच्या मोबदल्यात. फार प्रेक्षकांचं देखील विशेष कौतुक करूया आपण, कारण रात्रीच्या आता जवळजवळ 1:45 वाजून निघून गेलेत आणि प्रेक्षकांची भव्य गर्दी याचे या स्पर्धेचं यश म्हणूया आपण. 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि अशीच गर्दी सातत्यानं प्रत्येक रात्रीमध्ये पाहू शकाल तुम्ही. उद्या स्पर्धेचा आणखीन मोठा पोल. उद्याच्या रात्रीमध्ये गावदेवी कळवे पहिली मॅच खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात ACC वाघेवलीवाडा या 2 संघांमध्ये आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळेल. त्यामुळे ठीक 7 वाजता उद्या स्पर्धा आपण सुरू करतोय. ठीक 7 वाजता पहिला बॉल आपल्याला पाडायचाच आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आयोजक आपण उद्या लवकरात लवकर कॉल करा. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला धाडलाय क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा पलटवार केलाय, फेकी चुकीची आली आहे आणि रन्स मिळतात या बॉलवरती. 2 धावा. खराब थ्रो. 2 धावेनं तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती रन्स आहेत. त्यामुळे आतापर्यंत 3 खेळाडू बाद धावा पाहायला मिळत आहेत. 34 धावा. नावले गाजला आतिशबाई मुठजीवाला, नावले गाजला, नावले गाजला न बाई माझा सोन्याने सजला, नावले गाजला न बाई माझा सोन्याने सजला, नावले गाजला न बाई माझा सोन्याने सजला. अखेरीस धाव फलकावरती 34 धावा, 3 खेळाडू बाद. अंतिम षटक, लास्ट ओव्हर आणि त्या ओव्हर्स कडे आपण जाऊया. लास्ट प्रमुख आयोजक मयूर शेठ पाटील साहेब, ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे सर्व आणि सातत्यानं ही स्पर्धा तुम्हाला 4 रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. 7 जानेवारी ते 10 जानेवारी स्पर्धेचं कॅश प्राइज आहे. पहिल्या क्रमांकाचं भव्य दिव्य 1.5 लाख रुपये आणि चमचमणारी तुम्ही VIP डाईसच्या समोर ट्रॉफी पाहताय, जी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी असणार आहे आणि दुसऱ्या कॅश प्राइज 75,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 35,000. इथे चौथ्या षटकाला झाली सुरुवात. पहिलाच बॉल डॉट निघाला. 4 षटकांची मॅच आहे आणि रन्स साठी सध्या धावाधाव सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यानंतर धाव फलकाला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलेत मूर 11 टीमचे खेळाडू. मूर 11 गोवटणे या संघाला आपण पाहताय. उरण पूर्व विभागातील एक ताकदवार संघ, तर त्यांच्या विरोधात जासई पंचकृषी मधील हा तुम्ही चिर्ले संघ पाहताय. दोन्ही उरण तालुक्यातील संघ आहेत. आता पुढे टाकलाय बॉल, फुलर लेनचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल. लगातार 2 निर्धाव चेंडू. आता दबाव वाढलाय. दबाव निर्माण करणारी ही गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते अन्वी अँड निष्ठी 11 टीमच्या माध्यमातून. त्यांच्या विरोधात मूर 11 गोवटणे टीम लाजवाब बॉलिंग. मागे गेले, मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रन्स इथे कंप्लीट केले गेले. 22चा इशारा, अंपायरचा. एक एक्स्ट्रा रन्स आपण ऍड करूया. धाव फलकावरती धावा 35. 35 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ राहिलाय. पुढच्या 15 बॉलमध्ये जवळजवळ जी गोलंदाजी पाहायला मिळाली, फक्त आणि फक्त 15 धावा दिल्यात. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, परंतु त्याच्यानंतर केलेली ही दमदार वापसी आहे. फुल टॉस बॉल, बैठक स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, अगदी खेळाडू कक्षामध्येच पोहोचला. मोठा षटकार. थँक्यू. 6 धावा मिळाल्या आणि 6 धावेनं धाव फलक आता 40च्या पुढे गेलाय. 41 धावा. गौरव रसाल. आणखीन एक शॉर्ट पिच बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, पकडलाय कॅच. आणखीन एक विकेट क्रमांक 4, गौरव रसाल बाद.
4 खेळाडू बाद धावफलक, 3 खेळाडू बाद 41 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या सत्रामधील ओव्हर क्रमांक 4. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये रन्स दिल्या नव्हत्या. चौथ्या बॉलवरती आला षटकार आणि 5व्या बॉलवरती विकेट्स. आता शेवटचा बॉल का गोड करतील चिर्लेचे खेळाडू सुजित पाटील 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी सज्ज झालेत. उरणच्या नाईट क्रिकेटला जन्म देणारं गाव म्हणजे चिर्ले आणि राधेचं ते क्रीडांगण जिथे नाईट क्रिकेटला सुरुवात झाली आणि सध्याच्या घडीला उरण तालुक्यामध्ये सर्वच क्रिकेट नाईट क्रिकेटच्या बऱ्याचशा स्पर्धा या आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 41 रन्स. एखादा चौकार षटकार आला तर एक मोठं चॅलेंज वाढेल, परंतु इथे एक चांगला बॉल रिलीज करावा लागेल. इथे देखील स्विच हिट केलाय. फुल टॉस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल जास्त दूर लांब गेलाच नाहीये, त्यामुळे रन्स मिळतील 2 धावा. आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. बॅटिंग करत असताना अडवी अँड निष्ठी 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमनं धावा काढल्या 24 बॉलमध्ये 43 धावा. आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये रिक्वायर्ड रन रेट 11च्या सरासरीनं 44चा करायचा पाठलाग. चला टॉस साठी संपर्क साधा. कॅप्टन आलेत, आपण टॉस करूया. जी कामोडकर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा आपण टॉस करावा. विलासजी कामोडकर साहेब यांना आपण विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करावा. मॅच क्रमांक आणखीन एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय हनुमान मोठीजुई आणि खारिवली यांच्या 2 संघांमध्ये 4 षटकांचा हा सामना. ग्रीष्मा एंटरप्राइजेस अँड क्लब. टॉस करूया आपण महत्वाच्या मॅचचा. क्लब बॉईज मागितलाय खारिवली टीमच्या कॅप्टननं. टॉस त्यांनी जिंकलाय. कॅप्टन निर्णय काय असेल? बॅटिंग करू आम्ही. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. फार कमी कॅप्टन असतात जे टॉस जिंकल्यानंतर एवढं मोठं धाडस दाखवतात. टॉस जिंकलाय खारिवली टीमनं आणि प्रथमतः पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विरोधात गावचा संघ जय हनुमान मोठीजुई खेळणार आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रतीश, टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खूप धाडसी निर्णय म्हणता येईल, कारण मला वाटतं ग्रामीण स्तरावरती आणि अगदी त्याच वेळेला ना खुल्या गटामध्येही अनेक वेळेला असं होतं की टॉस झाल्यानंतर असं विचारावं असं वाटत नाही की कॅप्टनला की आपण तुम्ही काय करणार आहात, कारण ते फिल्डिंगच स्वीकारतात. ती आपण काही विशेष गोष्टीकडे वळतोय. हॅलो. याच दरम्यान पहा, प्रेक्षकांना सूचना आल्यात. जे बाउंड्रीच्या पडद्यावरती बसलेत त्यांना आम्ही विनंती करतोय समोर जे प्रेक्षक आहेत, अन्यथा आमचा आयोजकांचा ताफा त्या ठिकाणी पोहोचेल आणि आमचे आयोजक पोहोचण्या अगोदरच आम्ही तुमच्याकडून शिस्तीची अपेक्षा करतोय. प्लीज तुम्ही त्या पडद्यावरून उठा आणि मागे बसा, ही विनंती आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळते. शुभम पाटील तेज तर्रार गोलंदाजीसाठी जाणला जाणारा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं. लेदर बॉल, ज्या रीतीचा अनुभव त्याच्याकडे पाहायला मिळाला, अगदी लेदर बॉल नंतर त्याने टेनिस क्रिकेटकडे आपली पावलं वळवली. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये काय दर्जेदार त्याचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झाला. लक्ष या सामन्यामध्ये आटोक्यात आहे असंच म्हणावं लागेल, परंतु त्याची ग्वाही देता येणार नाही की या धावसंख्येचा पाठलाग लिहिल्या करण्यात येईल. 4 षटकांची मॅच, 44चा पाठलाग, 11चा आस्किंग रन रेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलेला पाहायला मिळतोय. कोणती धावसंख्या यशाची हमी देत नाही असं अनेक वेळेला आपण म्हणतो. ही धावसंख्या तितकीशी यशाची हमी देणार नाही. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती कोणता बॅटर जाईल याची चर्चा इथे होत असताना पाहायला मिळते. दोन्ही बॅटर राईट हँडेड आहेत. दोन्ही राईट हँडर बॅटर आहेत आणि त्याकरिता शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, गली पॉइंट, कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. मिडॉन तैनात करण्यात आला. ऑन साईडला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करताय, जिथे एक लॉंग ऑफ तैनात करण्यात आला आणि डीप मिड विकेट 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला बॅटर साहिलला आपण पाहतो. साहिल गावन ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकर एंडवरती अमोलला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल शुभम गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल.
एक लांब वरचं रनअप आहे त्याचं. पुढच्या मॅचचा टॉस झाल्या, दोन्ही संघ तयार राहा, लगेचच पुढच्या मॅचकडे आपण वळणार आहोत. हा बॉल मात्र टाकण्यासाठी काही काळ थांबत असताना पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय, जिथे शुभम गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सेकंड इनिंग रन चेसला सुरुवात. पहिला बॉल लोअर फुल टॉस बनवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तदवर घेतली जाणारी केवळ इथून एक सिंगल पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने अकाउंट ओपन करण्यात आलं. फलंदाज साहिल गावंडचा आणि एकेरीच्या मदतीने अकाउंट संघाचंही ओपन होते. एक धाव धाव फलकावरती 44चा पाठलाग करायचा आहे. आघाडीचा फलंदाज स्ट्राईक एंडला यावेळेला आपण अमोलला पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन शुभम पुनश्च सज्ज होईल. खोलात टाकला, लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा झेल राहिला होता. काय डेडिकेशन होतं, सार्थक होता त्या ठिकाणी. तो पडला, एका क्षणाला लडखडला, परत उभा राहिला. बॉलची फेकी त्याने केली. यू आहे, जिगरबाज आहे, आणि हा यू आहे जिगरबाज मैदानाच्या आतमध्ये चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळतोय. वेगळ्याच प्रतीचं क्षेत्ररक्षण, त्याची फिटनेस, फिजिकल फिटनेस, हँड अँड कॉर्डिनेशन, जिगरा सर्वाधिक चर्चेचा विषय राहील. यावेळेला थेडियसचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय इथे करत असताना पाहायला मिळालाय. यू मिस शुभम पाटील डेफिनेटली हिट. फर्निचर स्टंप पाहणं, जसा खोलात टाकला ना हा बॉल, ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, जस्ट लाईक अ कार्ट व्हील. हा स्टंप गोल 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 फिरत राहिला आणि तदनंतर जमिनीवरती आढळलाय. फलंदाज बाद, पहिला धक्का. यस अंपायर, स्टंप ब्रेक झालाय. शुभम पाटील, आयोजन समिती, स्टंप ब्रेक झालाय. स्टंपच ब्रेक करून टाकलाय या खेळाडूने. सतीजी कानाडे साहेब युवा उद्योजक ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आयोजकांचं टेन्शन वाढवलं या भरधाव बेगाच्या चेंडूने. मयूर शेठ घरत साहेब यांच्या माध्यमातून आयोजित ग्रीष्णा एंटरप्राइजेस सर्वे सर्वा क्लब बॉयज ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपण ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 पाहत आहोत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं गेलं, ज्याची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळाली. कालचा दिवस उरण प्रीमियर लीग मध्ये या संघाने गाजवला होता आणि तदनंतर जास्तीच्या चर्चेला उफाण येत असताना पाहायला मिळालं. प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 35,000 रुपये रोख रक्कम ही पाहायला मिळते आहे. मालेकबऱ्यासाठी बाईक आहे जी प्रवीणजी घासे साहेब युवा अध्यक्ष स्मार्ट सिटी डेव्हलपर्स सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी सायकल आपण देत आहोत. आकर्षक भव्य दिव्य पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातात.
गणेश बावीसकर सर, विशाल पाटील सर आणि त्यांच्या साथीला NR पॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर हेड स्वतः दीपक बोराडे, या 3 अंपायर्सला तुम्ही पाहत आहात. सुदर्शन पाटील सर, ताऱ्याचे तारा, एक उत्कृष्ट गुणलेखक आमच्या सोबत आहेत. अक्षयजी पाटील रावे यांचा आवाज तुम्ही ऐकताय आणि संयमजी घरत डाक्टी जुई यांचा आवाज तुम्ही ऐकता आहात. साई ब्रिजच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण पाहायला मिळते आणि अगदी त्याच वेळेला शीशा ऑडिओ व मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून हा आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. निशांत बर्तक, संघाचा बॅकबोन, संघाचा तारणहार, संघाचा नेता, संघाचा महत्वाचा खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये संघाचा शिलेदार, बॅटिंगसाठी निशांत बर्तक दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. निशांत बर्तकला आता ही धुरा सांभाळावं लागणार आहे. संघाची पडती बाजू मांडली आहे, विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. अमोल जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला होता. या गोलंदाजाच्या विरोधामध्ये फलंदाजी करणं ही तारेवरची कसरत आहे. साधे सोपे चेंडू टाकत नाही. आगीचे गोळे या वेळेला ऑन साइडला पहिला बॉल फेस करत असताना निशांत वर्तक, तो थांबेल तसला निशांत वर्तक कसला, त्याने ठोकलाय षटकार. बनाओ फटाफट, रंगोली निकालो फटाफट, दीपक रंगोली। देखो अपन ये है श्री लक्ष्मी जी के पैर, अपन ये कैसे निकलते हैं, कैसे करते हैं, खराब हो जाता है। कुछ नहीं करना है, सिर्फ एक बार लाख पटापट तेच करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. थांबायचं नावच घेत नाहीये. पहिल्या बॉलवरती षटका ठोकला. आपण आल्याची जाणीव करून दिली त्याने आणि प्रतिस्पर्ध्याला मेसेज दिलाय, नाही चालणार रणबंदी. षटका ठोकत असताना बाला मिळाला. धावलकावरती धावा आल्यात त्या एकंदरीत 9 ऑन दी बोर्ड आहेत. 9ला 1 बाद होणारा अमोल मात्रे पहिला दुसऱ्या बॉलवरती तो बाद झालेला पाहायला मिळाला होता. निशांत बर्दक संघाचा एक बॅकबोन म्हणून मी त्याला आवर्जून संबोधित केलं होतं. मैदान गाजवणं हे त्याचा हतखंडा आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध केलेला हा फटका पाहायला मिळाला. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतल्या जाणाऱ्या दुहेरी धावा, दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केल्या. 3 आल्या, 12 बनल्यात. 12 धावा धावलक्यावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. समर आणि स्मरण सतीश कानडे यांच्या माध्यमातून 2,919 रुपयाचा कॅश प्राइज आहे 3 षटकारांसाठी. हा लकी नंबर आहे त्यांचा. इथे मात्र घडलाय तरी काय, पुढच्याच बॉलवरती फलंदाज साहिल गाबंड बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक धक्का, दुसरा फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त मिळाल्या. शुभम पाटील आला, त्याच्यावरती जी जिम्मेदारी सुपूर्द करण्यात आली होती त्याने अगदी चांगल्या रीतीने पैलू पाडलेत. या षटकामध्ये विकेट प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत 2 धावा रोखल्यात. 12 धावा धावलकावरती आहेत. येणारे 18 बॉल आणि 32ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. शुभम पाटील हा संघाचा असा खेळाडू आहे ना की मला कधी कधी वाटतं की तो परिकथेतला तो जादूगार आहे जो दिवा घासल्यावरती बाहेर येतो आणि संघाच्या कर्णधाराला म्हणतो, बोल मेरे आका तेरा हुकुम क्या है. चांगल्या दर्जाचा खेळ त्याने केलाय. बॅटिंग बंड केली, धावा गोळा केल्या, बॉलिंगला आला, विकेट प्राप्त केलेला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कपती करण मडवी अर्थात दाखल होत असताना पाहायला मिळेल. कृतज्ञ मडवी अर्थात करणला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. निशांत स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर अमिश मात्रे बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. कृतज्ञ पुढचा बॉल निशांतसाठी. हा फटका फसलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन. चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय षटकार.
थँक्यू. परफेक्ट मिडल गेला होता. आम्ही स्क्वेअर लेगला बसल्या कारणास्तव इथून असं वाटतं ना काही वेळेला की बॉल फसलाय आणि त्याच कारणास्तव इथे षटकार पाहायला मिळाला नाही. काय फटका पाहायला मिळाला, एक्झिक्युशन पहा. 2 षटकार ठोकलेले पाहायला मिळाले आहेत मागील 3 बॉलमध्ये, जिथे निशांत वर्धक 15 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 500चा हेल्दी स्ट्राईक रेट. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी, हाच आविर्भाव आणि याचा त्याचा थाट पाहायला मिळाला. सॉफ्ट हँडने केवळ दिशा दिली, मनगट वळवली आहेत. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. काय फटक्याचं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. मन, मेंदू आणि मनगट एकत्रित आणला आणि ऑन साइडला हा चौकार घेतलेला पाहायला मिळाला. धावा मिळाल्या त्या 4. गोलंदाजासोबत केवळ खिलवाड केलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना निशांत वर्धक. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने बधारतीये. धावफलकावरती 22 आहेत. 16 चेंडू आणि विजयासाठी 22 ची आवश्यकता राहिली. हलक्या हाताने सॉफ्ट हँड केला, सिंगल वेगाने घेतली आहे. निशांतने पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्यासाठी पलटला. 2 कंप्लीट. काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाला कदाचित हा माझ्याकडचाही मेसेज होता की पहिली वेगाने धावलाय तो, अर्थात दुसरी जरूर धावणार आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 बनला. 20 ची गरज. आज गोवडनेकर 3 संघ केले. आयोजकांशी मागून घेतलेला दिवस होता. 3 संघ एकत्रित खेळले, परंतु एकच संघ अद्याप उरलाय. पुढचा बॉल खुलातला होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला शुभम पाटील वेगाने येतोय. सिंगल मिळते. सार्थकचं बॅकअप पहा, काय धावतोय, काय ऊर्जा आहे त्याच्याकडे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा मिळाल्या ते एकंदरीत 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने बधारेल. धावफलकावरती धावा बनल्या त्या 25. 25 ऑन दी बोर्ड आहेत. विजयासाठी येणारे 14 बॉल, 19 ची गरज. 14 चेंडू आणि 19 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. अभिष दाखल झालेला पाहायला मिळतोय. त्यालाही चांगली साथ द्यावी लागणार आहे, कारण निशांत वर्धक एकटाच लढतोय. यावेळेला कबसला उडवला. क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपण्यात आलाय. फ्री होम डिलिव्हरी होती. स्विगी झोमॅटो पेक्षाही फास्ट फलंदाज बाद. होय, निश्चित आपण या गोष्टीचा उल्लेख करायला हवा, कारण ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक हे नेहमीच दर्जेदार आणि त्याच वेळेला कौतुक या गोष्टीचं निश्चित होईल. 8:30 वाजता या मैदानावरती ओपनिंग डेला बॉल पडणं ही बाब देखील सर्वाधिक मोठी उपलब्धी आहे. एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला. फलंदाज बाद झालेला आपण पाहिला होता. वेगाने टाकला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंगसाठी. ऋषिकेश मात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. येणारे 12 बॉल. आता मात्र विजयासाठी 19 आवश्यकता आहे. निशांत वर्धक मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवतोय आणि त्याच्या साथीला ऋषिकेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल, 19 ची गरज. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. आवश्यकता थोडीशी घाई व्हायला हवी, याच्याकडे लक्ष वेधूयात. कारण स्वतः क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय यस्टनच्या पाठीमागे. इथे फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. कुणाल यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. सार्थकला गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहत आहोत. युवा आणि प्रतिभावान असा खेळाडू.
मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार तो राहिला आहे, युवा आहे, जिगरबाज आहे. टर्निंग पॉइंट षटक त्याने हाताळलं होतं आणि अर्थात एकाच षटकामध्ये 3 धाबा आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. विकेट टेकर आलाय, विकेट प्राप्त केली आहे, मॅचची गोल्डन विकेट. निशांत वर्तक ही बाप पथ्यावरती पडणार आहे. निशांत वर्तक बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतो काय, विकेट प्राप्त करतो काय, संघाला सामन्यामध्ये घेऊन येतो काय. अंडर 18 आणि अंडर 19च्या मॅचेस वगळता मी जास्तीचे सामने खेळलेलो नाही असं आवर्जून तो म्हणाला होता. ज्यावेळेला हितगुज करण्यात आली, त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला, त्यावेळेला त्याने आवर्जून चर्चा केली होती. फलकावरती धावा आणि तो म्हणाला होता, बाबांनी जे सांगितलं ना, पप्पांनी सांगितलं होतं तेच मी केलं, वाईट पट्टी पकडायची. आता इथे तो वाईट पट्टी पकडणार असंच वाटू लागलंय. विकेट मिळवली आहे त्याने पहिल्याच बॉलवरती. फलकावरती आता समीकरण बदलल्यात. 11 चेंडू आणि 19 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. अभिषेक म्हात्रे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6व्या क्रमांकावरचा फलंदाज. खोलातला बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. आर्यन वेगाने आलाय. इथे केवळ एक सिंगल येईल, केवळ एक सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती वधारेल. येणारे 10 बॉल 18 ची आवश्यकता राहिली आहे. डू ऑर डाय ची सिच्युएशन आहे ही. मॅच सर्वाधिक महत्वाची आणि चर्चेचे विषय राहील. कलाकारांचं गाव, क्रिकेटचं गाव म्हणून या गावाला नेहमी संबोधलं जातं. कलाकारांचं गाव म्हणून संबोधलं जातं. पुढचा बॉल आडवा बाकने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला शोधलाय. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ, फलंदाज बाद. त्याने प्राप्त केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तो गोलंदाजी मार्क वरती आला, जिथे मात्र 10 मधले 9 जण म्हणाले असते की मी एकटा पडलोय, परंतु हा म्हणतोय मी एकटाच बस आहे. विकेट 2 प्राप्त केल्यात. पुढचा बॉल या वेळेला फटका इथे काही काळाव्यामध्ये क्षेत्ररक्षक स्वतः सार्थकाला ओढ कॅच. अफलातून झेल इथे टिपण्यात आला. बोल्ड अँड कॉट. आणखीन एक धक्का लागलाय. मागील 2 बॉल वरती 2 विकेट प्राप्त केल्यात. सार्थक घरात तो पुन्हा एकदा परत आलाय. धक्का आणखीन एक लागला, फलंदाज बाद. कर्तबगारी आवडली असेल तर टाळा उद्या सार्थक घरासाठी. काय कॅच टिपतोय तो, काय धावतोय मैदानाच्या आतमध्ये, काय बॉलिंग करतोय. बाबांनी दिलेला मेसेज आज तंतोतंत पाळलाय. वाईट पट्टीच पकडून गोलंदाजी करतोय. 2 बॉल वरती 2 विकेट मिळाल्या. संघाची धावसंख्या रोखली आहे त्याने. येणारे 8 बॉल 18 ची गरज आहे. हॅट्रिकचा बॉल इथे हॅट्रिक झालेली नाहीये. पुढचा चेंडू ऑन साइडला केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोचतोय. वेगाने आलाय. करण बडवी फेकी करण्यात येईल. शुभम होता त्या ठिकाणी. शुभम पाटीलला आपण पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना जो पाहायला मिळाला. 7 बॉल 17 ची आवश्यकता. या सामन्यामध्ये 15 चेंडूमध्ये 20 हव्या होत्या. 14 बॉल मध्ये 19, 14 बॉल मध्ये 19 ची मॅच आली. 11 बॉल मध्ये 19, 10 बॉल मध्ये 18. ती मॅच 8 बॉल 18 वरती आली आणि आता 7 बॉल 17 हव्यात. सामना कुठे तराजू मध्ये बसलाय. कधी इथे कधी तिथे. काय घडेल याचा नेम नाही. खोलातला बॉल, यष्टीरक्षकाचा वेध.
12 बॉल 19ची मॅच. अवांतर धाव आलाय, अवांतर धाव आली या सामनात. येथे मात्र निश्चितच तराजूमध्ये आहे याची चर्चा होतीये. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. म्हणून अनेक वेळा म्हणतो ना आपण की क्रिकेटच्या खेळामध्ये बाकी ते केवळ स्वप्नरंजक राहतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात, या पलीकडे जास्तीचे काही नाही. 16ची आवश्यकता राहिली. खोलातला बॉल, यष्टीरक्षकाचा बेट, डॉट बॉल आला. एकंदरीत या षटकामध्ये पुन्हा एकदा 3 धावा देत 3 विकेट प्राप्त केल्यात. सार्थक घरातने या संघाला सामन्यामध्ये पुनरागमन करून दिले. टर्निंग पॉइंट षटक आणि या षटकामध्ये 3 धावा 3 विकेट. येणारे 6 बॉल, आता मात्र 16ची गरज. होय, कल्पेजी पाटील साहेब, केतनजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिला. A1 जोडी ज्यांची चर्चा सातत्याने होते, मोठी जुई गावचं सुपुत्र. येणारे 6 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 16ची आवश्यकता राहिली आहे. बिकट परिस्थितीमध्ये तिखट मारा कसा करायचा हे सार्थक घरातला चांगलं ठाऊक होतं. त्याने गोलंदाजी अविश्वसनीय स्वरूपाची केली. पुन्हा एकदा त्याला आपण लॉंग ऑफ मध्ये पाहतो. लॉंग ऑफ ते लॉंग ऑन तो एकटा कव्हर करतो, कव्हर्स पर्यंतही धावतो. खोलातला बॉल आहे, बॉटम हँडचा वापर चांगला केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगाने आला, बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. फेकी अचूक होती. इथे कुणालने घडलंय तरी काय, चुकी केलीये. धावा मिळाल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तर एकंदरीत 30. येणारे 5 बॉल 14ची आवश्यकता. कुणालला हा बॉल रोखणं गरजेचं होतं, त्याने सोडून दिलं. ही चर्चा हे बाउंड्री लाईनचे क्षेत्ररक्षक करतात. वायबल आणि फंबल होऊन चालणार नाही, आपल्याला ठाऊक असायला हवं. या मॅच मध्ये आपण पकड मजबूत केली आहे. कुणाल स्वतः गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहत आहोत. कुणाल मडवी गोलंदाजी मार्क मध्ये पुढचा बॉल घेऊन पुनश्च सज्ज होईल. यावेळेला खोलात टाकला होता, बॉटमहँडचा वापर चांगला केला. सार्थक घरात वेगाने आता फेकी अचूक झाली आहे. तीही थ्रोईंग आर्म्स पहा किती स्ट्रॉंग आहे. त्याचे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. आणखीन एक धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज क्रमांक 7 बाद. कलियुगाचा आया जमाना, कलियुगाचा आया. या मॅचच्या आधी की एक बाकी राहिलाय, परंतु आता अडचणी वाढल्यात. येणारे 3 बॉल विजयासाठी अजूनही 4 बॉल आणि 13ची आवश्यकता. नवीन बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. 9व्या क्रमांकावरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंगसाठी 9वा क्रमांक आणि अगदी त्याच्या साथीला अभिषेक म्हात्रे हा 6व्या क्रमांकावरचा बॅटर आहे. कुणाल चांगली गोलंदाजी करतोय. कुणाल मडवी उजवेशीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा भेद घेईल. डॉट आला. उर्वरित आता मात्र 3 चेंडू आणि 13ची आवश्यकता राहिली. 3 बॉल 13. 3-13च इथे वाजत असताना पाहायला मिळाले. 3 बॉल 13ची गरज. सामना मात्र ज्या रीतीने पाहायला मिळाला, करबड घेतली या सामन्याने, चित्र पालटलं. या सामन्याचं विचित्र बनू लागलं. विकेट गेलेल्या पाहायला मिळाल्यात. सार्थक हा टर्निंग पॉइंट या मॅच मध्ये देखील राहिला. की फॅक्टर आहे तो खेळाडू अर्थात. खोलातला बॉल होता. इथे मात्र सार्थक पहा, जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. सार्थक घरत भावा, काय क्षेत्ररक्षण करतोय तो. वेगाने चेंडूवरती इथे पुन्हा एकदा आला. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. येणारे आता मात्र 2 चेंडू आणि 12ची आवश्यकता राहिली आहे सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि 12ची गरज. संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतो आहे तो मूर 11 गोवटने. यावेळेचा बॉल ऑन साइडला उंच गेलाय
आणि लांब देखील सामना बनला. एक चेंडू आणि आता मात्र 6ची गरज. षटकार आलाय. तू हो तिकडून मी येतो इकडून तू हो तिकडून मी येतो इकडून फेमस आहे पुण्याची मिसळ, फेमस आहे पुण्याची मिसळ, फेमस आहे मुंबईची भेळ. आली रे आली अभिषेकची वेळ. त्याने ऑन साइडला षटकार ठोकलाय. काय फटका त्याच्या बाट मधून आला. आता मात्र उर्वरित एक चेंडू. विजयासाठी 6ची गरज. एक चेंडू आणि 6 धावा. मोठा फटका येईल का. आता मात्र संघाचे साथीदार म्हणत असतील आता तूच काहीतरी कर भावा. एक बॉल 6ची आवश्यकता. अभिषेक स्ट्राईक एंड वरती अभिषेक म्हात्रे. एक चेंडू आणि 6ची गरज आहे. काय घडणार या सामन्यामध्ये. पुढचा बॉल कोलातला चेंडू होता ऑन साइडला केलाय आणि हा सामना इथे जिंकला जातोय तो अर्थातच अन्वी निस्ती 11 चिर्ले या टीमने ही मॅच इथे जिंकली. 5 धाब्याने हा सामना इथे जिंकलेला. मी लक्ष मोठी रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग साठी आपण त्वरित दाखल व्हायचं आहे. जनवान मोठी जी चला लाईन मध्ये आणि चिर्लेकर चला लाईन